नमस्कार. आज आपण बोलणार आहोत गडचिरोलीबद्दल. तिथे राहणाऱ्या लोकांसाठी एक खरंच खूप चांगली बातमी आहे. तिथे नुकताच एक सरकारी आदेश आलाय, ज्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याची जी किचकट प्रक्रिया होती ना, ती आता खूपच सोपी होणार आहे. चला तर मग पटकन बघूया की हा नेमका बदल काय आहे आणि याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल. तर स्क्रीनवर जो कागद दिसतोय ना, हाच तो महत्वाचा सरकारी आदेश आहे. आता हे सगळं कागदोपत्री वाचायला थोडं किचकट वाटू शकतं, म्हणून आपण काय करणार आहोत, आपण याला अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघूया तरी ही नवीन सुटसुटीत सिस्टम नेमकी काम कशी करते. ह्या आदेशामागचा उद्देश खरं तर खूप सरळ आणि महत्वाचा आहे. तो म्हणजे लोकांना जो त्रास होतोय तो कमी करायचा आणि सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक म्हणजे क्लिअर करायची आहे. आणि खरं सांगायचं तर हे एक असं पाऊल आहे जे अनेकांच्या आयुष्यात खूप मोठा आणि चांगला बदल घडवून आणू शकतं. ओके, तर मग आता बघूया या आदेशातल्या पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तो म्हणजे एक नवीन वेळापत्रक. आता वैद्यकीय तपासणीसाठी एक फिक्स टाइम टेबल ठरवण्यात आलंय. याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर लोकांना आता कधी जायचं, कुठे जायचं याबद्दल जो काही गोंधळ उडायचा ना, तो आता पूर्णपणे संपणार आहे. ही जी स्लाइड आहे ना, ती खूपच महत्वाची आहे. यात पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग दिलंय. चला बघूया. सोमवारी अस्थिव्यंग आणि कान नाक घशाची तपासणी. मंगळवारचा दिवस तर खास तालुका लेवलच्या तपासणीसाठी ठेवलाय. बुधवारी काय आहे तर सिकल सेल, मानसिक आरोग्य आणि मतिनदत्व. गुरुवारी डोळ्यांची तपासणी होईल. शुक्रवारी परत अस्थिव्यंग आणि सिकल सेल. आणि शनिवारी जी काही जुनी प्रकरणं पेंडिंग आहेत ती मार्गी लावण्यासाठी खास वेळ दिलाय. म्हणजे बघा किती व्यवस्थित नियोजन केलंय. आणि ह्यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, या सगळ्या तपासण्या आणि सेवा या एकाच ठिकाणी मिळणार आहेत. कुठे? तर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे. म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी हेलपाटे मारायची गरजच नाही, सगळा गोंधळच संपला. बरं, वेळापत्रकाचा विषय तर क्लिअर झाला. पण आता पुढचा प्रश्न येतो की एकदा हे प्रमाणपत्र मिळालं की ते किती दिवस चालणार, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी किती असणार. याबद्दल पण आता नियम एकदम स्पष्ट झालेत. चला ते पण पटकन समजून घेऊ. खास करून मतिमंदत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल बोलायचं झालं तर इथे वयानुसार एक छोटासा पण महत्वाचा फरक आहे. बघा, जर व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तपासणी झाली की त्यांना थेट कायमस्वरूपी म्हणजे परमनंट सर्टिफिकेट मिळणार. पण जर वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर ते सर्टिफिकेट 5 वर्षांसाठी व्हॅलिड असेल. एकदम सरळ हिशोब आहे. हां, तर झाला मतिमंदत्वाचा विषय. पण बाकीच्या दिव्यांगांचं काय? म्हणजे जिथे दिव्यांगत्व हे कायमस्वरूपी नसतं, ज्यांच्या प्रकृतीत वेळेनुसार बदल होऊ शकतो, त्यांच्यासाठी काय नियम आहे? बघूया. याचं उत्तर अगदी सोपं आहे. जर दिव्यांगत्व कायमस्वरूपी म्हणजे परमनंट नसेल तर त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी कमीत कमी 3 वर्ष असेल. म्हणजे 3 वर्षांपर्यंत तरी ते सर्टिफिकेट चालणार. आता हा जो 3 वर्षांचा नियम आहे तो कुठल्या कुठल्या विभागांना लागू होतो ते बघूया. अस्थिव्यंग, नेत्ररोग आणि नाक कान घसा यासारख्या विभागांना. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर दरवर्षी ते सर्टिफिकेट रिन्यू करायचा जो त्रास होता ना, त्यातून आता सुटका मिळणार आहे. ओके, तर नियम तर खूपच चांगले बनवले आहेत, हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण प्रश्न हा आहे की हे सगळं प्रत्यक्षात कसं येणार, म्हणजे ही नवीन सिस्टम लागू कशी होणार. चला आता या माहितीपत्रकाच्या शेवटच्या भागाकडे वळूया आणि बघूया. तर ही सिस्टीम यशस्वी व्हावी यासाठी 3 मुख्य सूचना दिल्यात. पहिली, याची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे लगेचच्या लगेच सुरू करायची आहे. दुसरी, या बदलांबद्दल सगळ्या संबंधित कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना माहिती द्यायची. आणि तिसरी, जी खूप महत्वाची आहे, ती म्हणजे दर शनिवारी एक स्पेशल मोहीम राबवायची, जेणेकरून जुनी पेंडिंग प्रकरणं पटापट क्लिअर होतील. म्हणजे बघा, सगळा प्लॅन तयार आहे. आणि इथे जी सही दिसतीये ती या आदेशाला अधिकृत करते. ही सही म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये, तर हे एक आश्वासन आहे की ही नवीन, सोपी आणि रुग्णस्नेही प्रक्रिया नक्कीच राबवली जाईल. यावरून कळतं की हा बदल किती गांभीर्याने घेतला जातोय. तर आजच्या या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात येतो की प्रशासनानं केलेला हा एक छोटासा बदल जिल्ह्यातील लोकांचा आरोग्य सेवा मिळवण्याचा अनुभव किती मोठ्या प्रमाणात बदलू शकतो, नाही का? आणि तोही चांगल्यासाठी. यावर विचार करण्यासारखं नक्कीच आहे.